सोशल मीडियावर वाढीव मार्केटिंग करून फ्रँचायझी विकायचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय. तर तुम्हाला मी 1,00,000-1.5 लाख रुपये जर मला द्यायचे फ्रँचायझी घेण्यासाठी, का द्यायचे 1.5 लाख रुपये? फ्रँचायझी दिल्यावरती काम आपलं संपत नाही. एखाद्याला आपण फ्रँचायझी देतो ना, त्याच्यानंतर आपलं खरं काम चालू होतं. आपण फक्त फ्रँचायझी देऊन थांबत नाहीये. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत खराडीमधील जगदंब जयवर्धन ज्यूस बार मध्ये, ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 17 फ्रँचायझी झालेल्या आहेत. आता उन्हाळ्याचा सीझन येत आहे, त्यामध्ये ज्यूसचा बिझनेस खूप बूस्ट करतो. मी जर जगदंब जयवर्धन ज्यूस बारची फ्रँचायझी घेतली तर मला काय बेनिफिट आहे? तुम्हाला बेनिफिट सगळ्यात महत्वाचा हा आहे की तुम्ही लावलेले पैसे हे पहिल्या एका वर्षात तुम्हाला परत रिटर्न माघारी प्रॉफिट मध्ये मिळते. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे. कारण आजकाल मी जे बघतोय आपल्या महाराष्ट्रात एक ट्रेंड चालू आहे फ्रँचायझी घ्यायचं. खरं तर मी वैयक्तिक कधीच जास्त फ्रँचायझी देण्यावरती भर दिला नाही. कारण आमचा हा उद्देश आहे की जेवढ्या ह्या वर्षी 10 फ्रँचायझी दिल्या त्या 10 फ्रँचायझी आपल्या पुढच्या वर्षीपर्यंत जागवायच्या, त्यांचा पूर्ण बिझनेस सेट करून द्यायचा आहे. कारण फ्रँचायझी देणं हे खूप जबाबदारीचं काम आहे. आजकाल काय होते, कुणी येते 30-40 हजार 50,000 फ्रँचायझी देते, नाव देते. मग त्याच्यानंतर काय होतं की ते 50,000 मागे इन्व्हेस्टमेंट करावं लागते 3-3.5 लाख रुपये, आणि नंतर फ्रँचायझीवाले त्यांना काही मदत करत नाही. पण आता आपले जेवढे तुम्ही सांगितले 17 फ्रँचायझी आहेत, तुम्ही सगळ्या फ्रँचायझींची माहिती घ्यायची. आपले सगळे फ्रँचायझी चालू आहेत, सगळ्या फ्रँचायझी प्रॉफिटमध्ये आहेत. आपला बेसिक कन्सेप्ट हाच आहे की आपण दिलेली दर एक फ्रँचायझी ही चालायलाच हवी. सोशल मीडियावर वाढीव मार्केटिंग करून फ्रँचायझी विकायचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय. आता महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी बिझनेसचं एकदम नाव खराब झालेलं आहे की लोकांच्या फ्रँचायझी बंद पडतात. तर तुम्हाला मी 1,00,000-1.5 लाख रुपये जर मला द्यायचे फ्रँचायझी घेण्यासाठी, का द्यायचे 1.5 लाख रुपये? 1.5 लाखाची व्हॅल्यू याच्यासाठी की आज जर तुम्ही नवीन बिझनेस चालू करायला गेले, तुम्हाला ज्यूस बनवायचे, ठीक आहे, तुम्हाला मँगो ज्यूस बनवायचे, त्याला आंबा कुठला वापरायचा, किंवा तुम्हाला किवीचा ज्यूस बनवायचा, तुम्हाला किवी कुठली प्रकारची वापरायची, त्याची मेकिंग प्रोसेस काय आहे, त्याची कॉस्टिंग कशी आहे, हे तुम्हाला कसं कळणार आहे? हे पूर्ण ट्रेनिंग आपल्याकडे दिलं जातं. त्याच्यानंतर आपण सगळे ओरिजिनल फ्रुट्स वापरतो. आपण कुठलाही पल्प, प्रिझर्वेटिव्ह, लिक्विड, केमिकल, सिरप वापरत नाही. आपल्याकडे जी काय ती ओरिजिनल फळ आहेत. तुम्हाला 12 महिने आपण ओरिजिनल फळ प्रोव्हाइड करणार. आता मँगोचा सीझन नाहीये तरी पण ओरिजिनल मँगो आम्ही फ्रँचायझीवाल्यांना सप्लाय करतो. महत्वाचं म्हणजे आपण एक ज्यूस बनवायला तुम्हाला किती खर्च येतो, इतक्यापासून तुम्हाला प्रॉफिट कसं निघेल हे पर्यंत पूर्ण मार्गदर्शन आम्ही करतो. आता आपण पावभाजी पण लॉन्च केलेली आहे, तर पावभाजीची फ्रँचायझी पण आपण देतो. मी जगदंबच का घेऊ? मी स्वतःचं नावाने करू शकतो ना. ते तुम्ही पुष्पा पिक्चर बघितला असेल, त्याच्यात म्हणतो ना, हे सिर्फ नाम नाहीये, ब्रँड आहे, ब्रँड. तसं आपलं नाव एक ब्रँड झालेलं आहे. आपलं नाव आज महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. मग त्या ब्रँड व्हॅल्यूला कुठेतरी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि आजकाल तुम्ही कुठेही शिकायला गेले, तुम्ही कुठलाही कोर्स केला, तुम्हाला त्याचे पैसे भरावेच लागतात ना, ते फीस द्यावं लागते. तिथे तुम्हाला फक्त पुस्तकी नॉलेज दिलं जाईल, पण इथं प्रॅक्टिकल आणि आयुष्यात तुम्हाला जे उपयोगी आहे ते नॉलेज तुम्हाला आमच्याकडे, आणि ते महत्वाचं आहे.